सो लेट्स स्टार्ट। बात अभी ये है कि इंडिया वर्सेस वुमेंस, इंडियन वुमेंस और साउथ अफ्रीकन वुमेंस का आज फाइनल है। ठीक है, मैच चालू है। इंडियन वुमेंस की बॉलिंग, अब उनको साउथ अफ्रीका वाले बैटिंग कर रहे हैं। 7 रन हो गए हैं, 1.5 ओवर हो गए। ये बात अपन इस मैच की बात करेंगे। ठीक है, अभी अपन बात करेंगे इसके कौन से, इंडिया और ऑस्ट्रेलिया मेन्स टीम। मी मराठी बोलतो, मराठी जरा आज जरा बरं वाटलं मग मराठी बोला आज. विषय असा आहे, इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया जी मॅच झाली, एक नंबर मॅच झाली, लय बढिया मॅच झाली. वन साइडेड हरवलं, कुठंच काही कोणीच नव्हतं, वन साइडेड हरवलं. फक्त एक म्हणजे मी मॅचच सांगून देतो काय काय विषय झाला तर. एक सेकंड, मी पण मॅच पाहत आहे ना म्हणून. एक सो पहले ऑस्ट्रेलिया ने बैटिंग की, इंडिया आज टॉस जीती है. ठीक है, इंडिया ने बॉलिंग चूज़ की तो ऑस्ट्रेलिया ने पहले 186 रन बनाए 6 विकेट के नुकसान पर. ठीक है, हम इनकी बैटिंग ऑर्डर देख लेते क्या क्या हुआ आज. आज अर्शदीप सिंह मैच खेला. ठीक है, वो तो मैंने पहले बोल दिया अपना टॉस के पहले का, जैसे मतलब टॉस हो गई तभी मैंने एक वीडियो डाला था. सॉरी हाँ, ये थोड़ा लाइट प्रॉब्लम है, मतलब हाँ इग्नोर इट, 1 मिनट के लिए. हाँ, तो बात ये है कि आज अर्शदीप सिंह को, एक नए बॉलर को आज मौका मिला है. अर्शदीप सिंह को मौका मिला है, नए बॉलर को. हर्षित राणा की जगह हर्षित राणा दी ग्रेट लीजेंडरी ऑल फॉर्मेट प्लेयर, दी फ्यूचर डेस्टिन, और जो भी कुछ है, कुछ लगाने का है, तुम पीछे आगे सब लगा दो उसके. आज उसको ड्रॉप करके आज अर्शदीप को चांस मिला है. अर्शदीप सिंह क्या बॉलर है, नया बॉलर है अर्शदीप सिंह. लेफ्ट आर्म पेसर है, T20 का हाईएस्ट विकेट टेकर है इंडिया के इधर से. आज उसको चांस मिल गया, उसने वैसा परफॉर्म भी कर दिया. मी मराठी बोलणार होतो, मी विसरलो होतो, सॉरी. हां, तर अर्शदीप सिंगला आज चान्स भेटला होता, तर अर्शदीप सिंगनं आज परफॉर्म केलं. काय परफॉर्म केलं मी सांगतो. अर्शदीप सिंगच्या 4 ओव्हरमध्ये 34 रन, 3 विकेट, आणि त्याच्या 2 विकेटा पॉवर प्लेमध्ये आल्या. काय म्हणणं आहे, ट्रॅव्हिस हेड, जॉश इंग्लिश त्याला लवकर आउट केलं. एवढ्या लवकर आउट केलं की त्याची लिमिट नाही. अर्शदीप सिंगची आज एक विकेट, ते मी खराब नाही शब्द यूज करा, मी चांगले शब्द यूज करतो. ते झापड होती, वो लानत थी वो, म्हणजे ते झापड होती जे गौतम गंभीर आणि हर्षित राणाच्या तोंडावर पडत होती. मी दोघांची नावं घेतो, एकाचं नाव नाही घेत, दोघांची नावं घेतो. हर्षित राणाला माहीत आहे की भाई आपण काय आहे, तरी आपल्याला एवढं काय भेटू राहिलं, आणि गौतम गंभीरलाही माहीत आहे की तो काय करू राहिला. कोणी मूर्ख नसते. ठीक आहे, माहीत असते आपण काय करू राहिलो. आणि समज फक्त आपल्यालाच नाही आहे, समज दुसऱ्यालाही आहे. तर गौतम गंभीरला माहीत होतं तो चांगल्याने काय करू राहिला. तर ओ शिट, थोडा बॉल बाहेर गेला. DS वेस्ट. ओके, हां, तर आज जे अर्शदीपनं केलं, आज त्याने ॲग्रेशन दाखवलं पाहिजे होतं अर्शदीप सिंगनं. कुठं, आपल्या ड्रेसिंग रूम समोर. म्हणजे ते झालं असतं, ते झालं असतं, पण ते गरजेचं होतं. कारण की गौतम गंभीरला एवढं नव्हतं समजू राहिलं की काय करायचं. आपल्यासारख्याला समजू राहिलं की बा अर्शदीप सिंग नावाचा बॉलर आहे, त्याला टीममध्ये तो फिक्स आहे. रोहित शर्माने 8 नंबरपर्यंत बॅटिंग ठेवली, 8 नंबरपर्यंत 3 स्पिनर ठेवले त्याने, 3 स्पिनर. ठीक आहे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव, 3 स्पिनर एका ह्याच्यात. अर्शदीप सिंग आणि बुमराह तरी खेळूच राहील ते. काय म्हणणं आहे, ठीक आहे. तर अर्शदीप सिंगनं तर दाखवून दिली, आज लायकी दाखवून दिली सरळ की बेटा, मी काही चिट्ट्या देऊन, मी काही कोणाची चाटण पुसून नाही आलो इथं. मैंने जिनको मारा था वो सब भी डॉन ही थे. हा जो डायलॉग आहे ना, हा आज इथं लागन बराबर, कि मैंने जिनको मारा वो सब डॉन ही थे. कोई छोटे मोठे लुच्चे लपेटे को मार के मैं डॉन नहीं बनाऊँ. तर हा विषय आहे तो आज. अर्शदीप सिंगला तर आज तिला चांगली झोप येते भाई.
आज गौतम गंभीर नाही झोपन, आज नाही झोपन. त्याचं इंटेन्शन काय म्हणजे मी यार येईल मूर्खपणा म्हणतो, माझ्यासारख्याला समजू राहिलं, तुमच्यासारख्याला समजू राहिलं, तरीही तू तेच करू राहिला, वेगळी गोष्ट आहे. हर्षदीप सिंग सारख्या प्लेअरला बाहेर ठेवणं म्हणजे ते तर जोडले हात आणि हा गुन्हा नाही पाहायला चालला होता, तर असा विषय होता तो हर्षदीप सिंगचा. हर्षदीप सिंगनं दिला भाई परफॉर्म करून ताकदनं खतरनाक. आणि मग आता बाकीच्या मॅचवर बोलू आपण. आज एक हे झालं की संजू सॅमसन ड्रॉप होता, जितेश शर्मा खेळला. अरे एक गडबड ग्लिच का करायचं असं ते. संजू सॅमसन आज ड्रॉप होता तर जितेश शर्मा खेळला, तर हे एक गोष्ट. आणि एक कुलदीप यादव ड्रॉप होता तर वॉशिंग्टन सुंदर खेळला. वॉशिंग्टन सुंदर बॅट्समॅन नाही आहे, वॉशिंग्टन सुंदर ऑलराऊंडर आहे. म्हणजे बॅटर आणि बॉलर दोन्ही आहे, तो त्याचा काही विषय नाही, पण तो ऑलराऊंडर म्हणजे त्याला बॉलिंगही येत असणार ना. कोणी विसरूनच गेलं तर की भाई याला बॉलिंगही येते. कसं आहे माहिती आहे, आपल्या आज वॉशिंग्टन सुंदरचे 2-3 ओव्हर आज पळण्या होते, म्हणजे पाहिजे होते. आपण ना कमीत कमी 20-25 रन दिले, जास्त दिले. इमानदारीनं पाहिलं तर इमानदारीनं. जर अभिषेक शर्मा आणि आपलं काय नाव आहे तो शिवम दुबे यांच्या त्या 2 ओव्हर नसत्या, त्या 2 ओव्हर जर याला भेटल्या असत्या तर मग भाई हा आहे तो वॉशिंग्टन सुंदर आहे, तो मजाक स्पिनर नाही आहे तो. त्याने चांगलं बंबू दिला आहे, हे काय राहिले हिनले देऊन देत तो बंबू, काहीच फरक नव्हता त्याला. याला काहीच फरक नाही पडत भाई. हा लय खतरनाक बॉलर आहे वॉशिंग्टन सुंदर. आणि त्याची गोष्ट सांगतो, वॉशिंग्टन सुंदरनं आज 49 रन बनवले. स्ट्राईक रेट आहे का, स्ट्राईक रेट मजाक नाही करू राहिलो, खरंच सांगू राहिलो. स्ट्राईक रेट आहे का, आता कुठे गेला स्ट्राईक रेट, एक सेकंड, 213चा स्ट्राईक रेट आहे, 213चा. ठीक आहे. आणि बरं स्क्वॉडमध्ये 213चा स्ट्राईक रेट कोणाचाच नाही आहे, म्हणजे 200+ स्ट्राईक रेटच नाही आहे कोणाचा. नाही 218चा एक आहे, सूर्यकुमार आहे. सॉरी 2 जणांची स्ट्राईक रेट आहे. आणि त्याच्यातही वॉशिंग्टन सुंदरचा आहे भाई 213चा. कॅमेऱ्याला काय आवरायला ग्लिच, एक सेकंड समजत नाही आहे. तर 213चा स्ट्राईक रेट आहे त्याचा, 213चा. काय म्हणा होता, एवढं क्लासिक काम आहे वॉशिंग्टन सुंदरनं. आज ते 2-3 बॉल तो जराशी 1-2 बॉल तो डॉट खेळला, नाही तर ते अजून म्हणजे हे झालं असतं, अजून चांगलं असतं. ते स्ट्राईक रेट चांगला असता, 50 झाली असती. तो 1-2 बॉल डॉट खेळला, म्हणजे काही एवढं विशेष नव्हतं गरज गिरत. वॉशिंग्टन सुंदरले आज शिवम दुबेच्या वरती पाठवलं, एक सेकंड. तर आज गडबड अशी झाली की रेस की शिवम दुबेच्या वरतं वॉशिंग्टन सुंदरला पाठवलं. हे समजासारखी गोष्ट आहे की हे का लावलं, म्हणजे हे काऊन असे समोर मागं उरले. हे मॅच जिंकलं, वॉशिंग्टन सुंदर जास्त टॅलेंटेड प्लेअर आहे म्हणून हे चालून गेलं. नाही भाई, वॉशिंग्टन सुंदर असा प्लेअर आहे, एक नंबर प्लेअर आहे. मला काय माहीत काऊन, पण हा वॉशिंग्टन सुंदरला जोरदार आणि जबरदस्त वाटते, बढिया वाटते हा प्लेअर. की हा कुठूनही काही करू शकते ना, कुठून काहीही आणू शकते, कुठून कोणती विकेट आणून घेईल किंवा काही करून टाकून. हा बॉलिंगला डेंजर करते, बॅटिंगला डेंजर करते. बॅटिंग करताना हा पाहत नाही समोर कोणता बॉलर आहे, याला फरकच नाही पडत. आऊट होते तो तसा विषय नाही आहे, पण त्याचे जे शॉट्स आहे, त्याचे जे खेळणं आहे, त्यानं फरक नाही पडत की समोर कोणता बॉलर आहे. एक नंबर खेळते. आजही तो बढिया खेळला भाई. आज वॉशिंग्टन सुंदरले वरती पाठवलं. म्हटलं यार हे काय झालं गडबड. आणि हा 8 नंबरचा प्लेअर ठीक आहे बा, 8 नंबरवर समजा एवढीच काही गडबड झाली तर हा तिथं सांभाळून घेईन. याला वरती काय पाठवलं समजूच नाही राहिलं. याला वरती पाठवलं वॉशिंग्टन सुंदरला, आणि मग त्यांनी देऊन दिलं गरम. आता का म्हणणं आहे आता का म्हणणं आहे, आता जमलं काम, आता थोडी राहिलं की अजून बॉलिंग पाहून घ्या भाई. आपली बॉलिंग पाहायची बाकी आहे, लगे 5 बाकी आहे, त्याचा काही विषय नाही. हर्षदीप सिंग 4 ओव्हर सांगितलं, 4 ओव्हर 34 रन 3 विकेट 8ची इकॉनॉमी. बढिया खेळला हर्षदीप सिंग भाई. तुनं जो तमाचा मारला गौतम गंभीरच्या तोंडावर, त्याला सांगितलं की बेटा माझ्याशी पंगा नाही घ्यायचा, मी ज्या वेळेस खेळन त्यावेळेस दाबूनच देईन काय. तर आता एक सांगतो, एक गोष्ट सांगायची मला, याच्यानंतर सांगतो बॉलिंग झाल्यानंतर. जसप्रीत बुमराह 4 ओव्हर 26 रन 0 विकेट 6ची इकॉनॉमी. काही वेळ चालत राहते यार, इट्स ओके. वरुण चक्रवर्ती
किती 4 ओव्हर 33 रन 2 विकेट आणि किती 8ची इकॉनॉमी. 2 विकेटा घेतल्या भाई आणि 2 विकेटा बॅक टू बॅक घेतल्या तिनं. बॅक टू बॅक हॅट्रिकवर आलता तो पण राहून गेली ती, जाऊ इट्स ओके. आपला अक्षर पटेल 4 ओव्हर 35 रन 0 विकेट. इट्स ओके, काही विषय नाही, चालत राहायचं. इट्स ओके, काय नाही. अक्षर पटेल भाई आपलाच माणूस आहे, तुही काही विषय नाही. 8ची इकॉनॉमी. शिवम दुबे 14ची इकॉनॉमी आहे, 43 रन 1 विकेट. आणि विकेट कोणाची काढली होती आणि विकेट कोणाची काढली होती विसरलो. एक सेकंड. शिवम दुबेने एक भयंकर विकेट काढली पण बढिया एकदम, म्हणजे तगडी. हां, टीम डेव्हिडची काढली होती. टीम डेव्हिडची काढली होती भाई, बढिया विकेट होती, मस्त विकेट होतो. आणखीन कोण होतं रे यार, एक सेकंड. हां, अभिषेक शर्मा 1 ओव्हरमध्ये 13 रन, एकच ओव्हर दिली तर इकॉनॉमी 13चीच आहे. तर म्हणणं हे होतं, विसरलो का मी. हां, तर आता हर्षदीप सिंगसाठी एवढं झालं, एवढा ट्रोल झाला, एवढं हे ते सगळं झालं जे वगैरे 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 सगळे बोलले, सगळ्यांनी शिव्या दिल्या, असं ते वगैरे वगैरे. तर मग आता गडबड अशी आहे की आता एक प्लेअर आपल्या याच्या फिट नाही बसू राहिला, तो म्हणजे शुभमन गिल. विषय असा आहे की गिलचे जे म्हणजे गिल तर पहिल्यापासून स्क्वॉडमध्ये बसत नव्हता, ते तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे. आता फ्युचर कॅप्टन आणि काय बा समोर त्याला ग्रूम करायचं आहे आणि प्रिन्स आहे, असं आहे तसं आहे, हे आहे ते आहे. खरं ठीक आहे, रेड बॉलमध्ये चांगला आहे, ODIमध्ये चांगला आहे भाई, T20मध्ये नाही म्हणत जागा. इमानदारीने बरं, मला काही हेट नाही आहे गिलशी. मी म्हणतो गिल खेळला, एवढा चांगला खेळा की जगा त्याच्यापेक्षा चांगला कोणी खेळावं नाही. पण रिॲलिटी अशी आहे की तो T20 स्क्वॉडमध्ये फिट नाही बसू राहिला. त्याच्यासोबत एक ओपनर आहे, याचं नाव आहे यशस्वी जयस्वाल, 164चा स्ट्राईक रेट. संजू सॅमसन, काय म्हणणं आहे, तरी जबरदस्ती गिल. आज मॅचमध्ये हे उरायलं तर की अभिषेक शर्मा एक साईडला मारू राहिलता आणि गिल रन बॉल खेळू राहिलता. रन बॉल पॉवर प्लेमध्ये. आता गुन्हा आहे भाई, गुन्हा काय म्हणतात, गुन्हा डायरेक्ट. जर तुम्ही रन बॉल T20मध्ये खेळत असाल तर गुन्हा झाला तो, खरंच गुन्हा झाला तो. आणि ते पॉवर प्लेमध्ये काय म्हणा. आता तुमच्यासमोर टार्गेट आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने चाल ना भाई, जे शॉट भेटते मारा. अभिषेक शर्मा तर मारूच राहिला ना, तोही तर मारूच राहिला, तोही ह्युमनच आहे, असं काही नाही बा तो एलियन वगैरे आहे ना, असं तसं वगैरे काही, तो काही विषय नाही आहे. काय म्हणा आता मला तुम्ही सांगा, म्हणजे हे जास्तच नाही झालं काय. आता शेवटी त्यानं एक चौका मारला आणि त्या चौकाच्यानं 12 बॉलमध्ये 15 रन आहेत. हे 125चा स्ट्राईक रेट नाही, 100चा स्ट्राईक रेट मेंटेन होता भाऊचा. 100, 100, 100 काही नाही, 100. आणि तिकडे अभिषेक शर्मा 16 बॉलवर 25 रन, 156चा स्ट्राईक रेट. इट्स ओके, मागच्या मॅचमध्ये तुम्ही मारले होते भाई, माहीत आहे आपल्याला, काही विषय नाही. नेक्स्ट मॅचमध्ये मारशी. आपला काय नाव आहे कॅप्टन सूर्यकुमार यादव, 11 बॉलमध्ये 24 रन. आज गरम होत रक्त, मोठे रन येणार, लवकर येणार. आज रक्त गरम होतं. पण इंजिन झाला स्टार्ट, पाहू मजा का होते. तिलक वर्मा 26 बॉल 29 रन, 1 चौका 1 छक्का. आणि आपण गिलसाठी असं म्हटलं की बा रन बॉल खेळणं गुन्हा आहे. आणि याच्यात तुम्हाला गोष्ट सांगू, विषय काय आहे, आता इमानदारीनं मी तिलक वर्माची साईड नाही घेऊ राहिलो ना, मला साईड घ्यायची, मी न्यूट्रल आहो सगळ्यांसाठी, ठीक आहे. विषय असा आहे की भाऊ यांचं म्हणणं आहे, तिलक वर्माचं, भाऊ घेऊन जरा डीप गेम, हा त्यांचा विषय. काही टेन्शन नाही घेत ते, रन बॉल चालू देतात आणि डीप घेऊन जातात, जस्ट लाईक विराट कोहली, असा त्याचा विषय. तो बराबर वेळ आल्यावर स्ट्राईकही मारते आणि 10ची म्हणजे जे रन रेट चालू असते ते मेंटेन ठेवते. तर तिलक वर्माचा असा विषय आहे. तिलक वर्मा नॉट आउट झाला असता, पण त्याचा तो बॉल शॉट चुकून वाह्यात मारला त्याने, ते मागं मारला तो आणि तुला गंदा पकडला गेला. ते इट्स ओके, जाऊ दे भाई, काय म्हणू शकतो तुला. ये ना, ते फायनल मॅच तशीच काढली
आता काय म्हणणं आहे कोणाचं, हा बराबर मारते भाई, याचा बराबर गेम आहे, पण याच्यासाठी आणि त्याच्यासाठी कंडिशन वेगवेगळी आहे. काहून माहीत आहे काय, तो ओपनर आहे. ओपनरचं काम रन बॉल खेळणं नाही आहे, ओपनरचं काम आहे मारणं. एक तर तू आउट होय, एक तर तू आउट होय, एक तर तू रन खा, बॉल वाया नको घालू. बॉल वाया घालवणं म्हणजे नुकसान, म्हणजे मरण आहे याच्यात. अक्षर पटेल 12 बॉल 17 रन 1 चौका 141चा स्ट्राईक रेट. इट्स ओके बडी, चांगला खेळला, काही विषय नाही. अक्षर पटेल तुम्हाला माहीत आहे, आपल्याला माहीत आहे, लाईव्ह प्लेयर आहे, चांगला खेळला तो, त्याचा काही विषय नाही. स्ट्राईक रेटही चांगला आहे, बॉल जास्त घेतली, टिकला असता, पण होते कधी कधी जाऊन इंजिन गरम होईल, त्याचंही गरम होईल. अक्षर पटेल असा खिलाडी आहे की अशा तशा मॅचमध्ये चालत नाही, त्याला काही सांगून नाही. खतरनाक मॅचमध्ये भाऊ चालणार आहे, हे आपल्याला माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे, मला माहीत आहे. वॉशिंग्टन सुंदर पहिलेच सांगितलं, सगळं पहिले बोललो आपण. 23 बॉल 49 रन 3 चौके 4 छक्के 213चा स्ट्राईक रेट. 213चा स्ट्राईक रेट. याची 50 झाली असती, याची 50 झाली असती, काय करायचं. याची 50 झाली असती बरं. आज वॉशिंग्टन सुंदरची 50 झाली असती भाई, जरासं थंड चांगलं वाटलं असतं त्याला विचारायला, पण जितेश शर्मा थोडा ओव्हरफ्लो होऊन गेला की नाही असं कसं, मी खेळायला झालो, मी मारली असा विषय. इट्स ओके, काही नाही, तू डबल बनवून घे भाई, काही नाही. जितेश शर्मा तो बढिया खेळला, 2 कॅच सुटल्या जितेश शर्माच्या, किती 2 कॅच सुटल्या जितेश शर्माच्या, 2, म्हणजे तो प्लेअर आहे त्याचा बना आळे तिने शॉट मारणं. इट्स ओके, काही विषय नाही, त्याचं खेळण्याची स्टाईल तशी आहे. आणि ते कॅच ड्रॉप झाली आहे, एक सेकंड, हां, वॉशिंग्टन सुंदरच्या ना कॅच ड्रॉप झाली ती टीम डेव्हिडची बुमराच्या सेकंड ओव्हरमध्ये. आता कॅच कॅरीच नाही झाली, आता काय करतो रे तो, झाली, आता काय करू शकतो आपण. लिहून ठेवलं भाई, लिहून ठेवलं सगळा बऱ्यापैकी बराबर, जरा जरासं जेवढं जे पाहिजे ते लिहून ठेवलं. मार्चची घेतली आणि विकेट, आणि दुसरी वरुण चक्रवर्तीची गोष्ट. एक मिचेल मार्चची घेतली आणि दुसरी माहीत नाही. वरुण चक्रवर्ती आज लय बढिया खेळला भाई, 1 नंबर खेळला. हर्षदीप सिंगनं आज बंबू देऊन दिले, एवढे बंबू देऊन दिले की त्याची लिमिट नाही ठेवली हर्षदीप सिंगनं. मॅचमध्ये अशी गोष्ट झाली की थोडा चेंज केला, बरोबर चेंज केला, थोडा आणि बरोबर चेंज केला आणि चांगलं केलं. पण एक गोष्ट आताही नाही समजून राहिली की वॉशिंग्टन सुंदरला वरती कोण पाठवलं. जितलं म्हणून आपण हा गोष्ट इग्नोर नाही करू शकत. वॉशिंग्टन सुंदर मिडल ऑर्डरचाच प्लेअर आहे, इमानदारीनं पाहिलं तो, खरंच मिडल ऑर्डरचा प्लेअर आहे तो, 4-5 नंबरचा. हे माहीत नाही कोणाला, पण तो ते म्हणजे ते बरोबर जमते 4-5 नंबर खेळणं, ते बरोबर त्याच वेळेवर पाठवलं. हां, तेच 3-3, 6 नंबरवर पाठवलं. भाई दुबईशी काही दुश्मनी आहे भाई, दुबईची स्ट्राईक तोडली, एवढी चांगली स्ट्राईक होती यार, तो होता तर भरोसाही होता एक. नाही दुबई आहे यार, एनी हाव कोणत्याही कंडिशनमधून जिंकून जाऊ आपण, असा भरोसा होता एक. पण आता तो भरोसा कोणावर खराब झालं. ते दुबईची स्ट्राईक नव्हती तुटायला पाहिजे होती. बाकी मग आता ते जी कुर्बानी दिली हर्षित राणाने बाहेर ठेवून, काही आहे का त्याचं काही, एवढी मोठी कुर्बानी दिलेली असे हो गौतम गंभीरनं, तर थँक्यू वगैरे तर म्हणायला पाहिजे, थँक्यू तर म्हणायला पाहिजे कमीत कमी. हर्षित राणा दी ग्रेट, हर्षित राणा दी गोट, हर्षित राणा दी जनरेशनल टॅलेंट. अजून जे चांगले भारी शब्द येत असं ते सगळं चिपकून टाका तिथं, कारण की मला दिसून नाही राहिलं त्याच्या टेलस्टीन. मग म्हणजे आहे प्लेअर चांगला आहे, मला हेट नाही आहे, नो हेट. हर्षदीपपेक्षा चांगला नाही आहे ना, पण भाई तुलाही माहिती आहे हे गोष्ट, मनातल्या मनात सगळ्यांना माहीत असते खरं काय आहे तो, पण एक्सेप्ट कोण करा, अशी गोष्ट आहे. बाकी मॅच बढिया झाली, पायासारखी झाली. एवढ्या वेळनंतर जितलो आपण, हे असंच जिंकायला पाहिजे तो, वन साइडेड जितलो आपण हे मॅच, एवढा काही विषय नाही त्याच्यात. एक सेकंड, तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये टीम डेव्हिडला जरासं काही बोललो होतो, तर त्याचा राग आलता, तर टीम डेव्हिडने जराशी गरम केले आज कामं. आपल्याला माहीत पडला की आपण कोणाला जर बोललो तर तो करते गरम काम, तो
आपण दुसऱ्या प्लेयरला कोणत्याच प्लेयरला बोलायचं, आपण आपल्या प्लेयरला बोलायचं. आपण प्रार्थना करू, प्रार्थना नाही, मी नेक्स्ट व्हिडिओ काढून हा दिवसानंतर तर उद्याच्या दिवशी नेक्स्ट व्हिडिओ काढून टीमवर इंडिया आपल्या मेन्सचे. कारण की आज तर ही वुमेन्स टीमचं वर्ल्ड कप आहे भाई, याच्यावर तर माहोल आहे आज आपला. तर आपण सूर्यकुमार यादव जरासं गरम करू, सूर्यकुमार यादवच्या शक्ती जागृत करू आपण. तर आज पाहू काय ना काही गरम काम, मजा आहे का आज छानपैकी मस्तपैकी. सो अशी मॅच झाली आपली. आणि हे वुमेन्स टीमचा एकदा स्कोअर सांगून देतो. 7 ओव्हरवर 33 रन आहे, 4चा करंट रन रेट चालू आहे, रिक्वायर्ड आहे 6चा. ठीक आहे. 258 बॉलवर 266 रन पाहिजे. म्हणजे समजा गेम ऑन आहे त्यांच्यासाठी, असा काही ऑफ नाही झाला. पण अजून नाही, पण बॉलिंगला तगडी करू राहिले, फिल्डिंगला तगडी आहे, म्हणजे येऊ राहिली. आज मॅच जिंकावी लागते बाय. एनी हाव याच्यानंतर बोलू आपण आपल्या मॅचवर बोलू. मी लय काय लिहिलं भाई, लय लिहिलं एवढं लिहिलं की त्याची लिमिट नाही. प्लेइंग 11 वगैरे तर मी आता डोकं लावणं सोडलं. आपल्याला माहीत आहे हर्षित राणा दी गोट, 2027चं वर्ल्ड कप, 2031चं वर्ल्ड कप, जे असून समोर त्याच्यात टाकून द्या हर्षित राणाले. तुरुमचा एका तर लागणंच आहे, त्याचा काही विषय नाही. आणि जे आज हर्षितनं करून दाखवलं, 19 रनावर 2 विकेट पाडून टाकल्या ऑस्ट्रेलियाच्या. किती? 19 रनावर 2. आणि त्याच्यात बुमराने काही नाही घेतली, म्हणजे दोन्ही घेतल्या हर्षदीप सिंगनं. तर हर्षदीप सिंगच्या विकेट आहे तर भाल्यासारख्या रोखल्या होऊन आले. भाला म्हणा, तोप म्हणा, तोपचा तो बॉल नसते, तो आपण सोडतो, शूट होते, तो लागते, कुणाही लागते. तो तसा बॉल लागला असं कोणाला तो आज. काय म्हणजे एवढं कसं काय काम चालू आहे. हर्षदीप सिंग भाई, पण तुला मानायला लागलं, ग्रेट भाई. तू नाही दाखवून दिली आज की बेटा मी काही परच्यावर मी कोणाची चाटून पुसून नाही आलो, मी स्वतः दम होता म्हणून मी इथं हाव. माझ्या कोणी गॉडफादर नाही आहे इथं. तूही सिलेक्ट करशील मग, चांगला बोला खराब नाही. तूही सिलेक्ट करशील मग, कराच लागेल तुला सिलेक्ट, असा विषय. सो हे झालं आज. बढिया मॅच झाली, पण अशी म्हणजे वाटली, खतरनाक काम झालं. वरुण चक्रवर्ती बहुत बढिया पाहा लागत असी. अर्शदीप प्लेयर ऑफ द मॅच बनला, प्लेयर ऑफ द मॅच. ड्रॉप होता भाऊ, आणि ड्रॉप तर एवढा खतरनाक आहे की त्याची लिमिटच नाही. हर्षित राणा दी गोट. आणि आता एक गोष्ट सांगून देतो, आता गिलवर होणार आहे बेटा, काय म्हणतात त्याला ते, ट्रोलिंग. गिल खाणाऱ्या शिवे, सरळ अशी शुद्ध शास्त्र एकदम. गिल खाणाऱ्या शिवे. कारण की विषय असा आहे, गिलचं कसं जमून राहिलं, नाही जमून राहिलं. आजही पाहून घ्या, त्याच्या पहिलीची मॅचही पाहून घ्या, त्याच्या पहिलीची मॅचही पाहून घ्या, त्याच्या पहिलीची मॅच पाहून घ्या. म्हणजे गिलचं एवढं खराब काम होऊ राहिलं सध्याच्या कंडिशनमध्ये. आणि ब्रॉडकास्टर म्हणा, मीडिया म्हणा, टीम म्हणा, का कोण आहे काही समजून नाही राहिलं. एवढं कसं बॅक करतात प्लेअरला मला समजत नाही. याच्या जागी जर दुसऱ्या कोणत्या प्लेअरला बॅक केलं असतं ते ना, तर यार यशस्वी ज्यासोबत बसेल आहे, खराब त्याचं वाटत राहिलं. तो म्हणून बिचारा मीनं काय गेलो. संजू सॅमसंग तो म्हणून मीन काय गेलो. संजू तर काटलाच बाई टीममधून. आणि काय माहीत समोर काय होते संजूचं. तर संजूचं कटलं वाटते आता, काहीच सांगू नाही शकत. पाहू आता नेक्स्ट सिरीज मॅचमध्ये काय होते. पण खराब वाटलं म्हणून संजूसाठी. तिनं रनही नाही आले पण त्याची एवढे, बारी किती वेळा आली त्याची, पण थोडं खराब झालं संजूसर. आता पाहू याच्यासमोर काय होणार काहीच सांगून नाही ना. कारण जितेश शर्मा आहे तो प्लेअर काही तो मजाक नाही आहे भाई, तो डेंजर प्लेअर आहे. तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. जितेश शर्मा ज्या दिवशी चालला त्या दिवशी उधळून टाकून तो समोर चालले. तो नाही पाहत कोण आहे मग समोर, तर बॉलर नाही पाहत ना, काय. आणि क्लच मुवमेंट किंवा मोठ्या मुवमेंटवर जितेश शर्मा चालते म्हणजे चालतेच. जितेश शर्माचा असा विषय. आणि ज्या नंबरवर संजू खेळू राहिला तो नंबर जितेश शर्माचाच आहे.
तो असा विषय आहे तो. तुम्ही सांगा आता काय विषय आहे तो. आणि भाई जरासं ते असं खाली असते ते लाईक आणि सबस्क्राईबचं बटन, ते जरासं असं एखाद 2 वेळा असं टच केलं दाबलं वगैरे तसं काही हरकत नाही आहे मला वाटते. दाबून घ्या यार, करून घ्या भाई सबस्क्राईब. सो भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपण रात्री मी काम येत राहते कळणार वाटते व्हिडिओ. हे मॅच किती वेळपर्यंत चालन काही सांगून नाही. 12 तर कुठंच नाही गेली या मॅचची. तर पाहू आता मजा काय होते तर. सो बाय बाय, ऑल द बेस्ट टीम इंडिया वुमेन्स टीम. यार मजा येऊ राहिली भाई मॅच. 1 सेकंड मी स्कोर सांगून देतो सगळ्यांनी. 8 ओव्हरमध्ये 44, 8 ओव्हरमध्ये 44 रन आहे, 0 विकेट आहे. विकेटची नीड आहे भाई आता विकेट पाहिजे. सो ऑल द बेस्ट आणि भेटू आपण नेक्स्ट मॅचमध्ये. बाय बाय.